मुंबईच्या खोनी परिसरातील प्रसिद्ध महाराजा चायवाला येथे महिलांशी कथित गैरवर्तन झाल्याच्या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही महिला आपल्या कुटुंबियांसह किंवा मैत्रिणींसोबत येथे आल्या असताना काही तरुणांनी त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप आहे. महिलांनी या प्रकाराला विरोध केल्यानंतर वाद वाढल्याचे सांगितले जात असून या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यास पोलिसांकडून भारतीय न्यायसंहिता BNS अंतर्गत संबंधित कलमांनुसार तपास केला जाऊ शकतो. महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणे, अश्लील टिप्पणी करणे किंवा धमकी देणे या संदर्भातील तरतुदींचा विचार केला जाऊ शकतो. दरम्यान, हॉटेल परिसरातील CCTV फुटेज तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरणार असून आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून त्याची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर स्थानिक महिला संघटना आणि नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संध्याकाळच्या वेळेत अशा ठिकाणी वाढणाऱ्या टवारखोरांच्या वावरावर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे. पोलीस प्रशासनानेही या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याचे सांगत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. गाडी हटाओ, गाडी साईडला करा, गाडी साईडला करा. आमच्यावर बोटं उचलू शकता ना, तर बोटं आम्ही काढू पण शकता, तोडू पण शकता. आम्ही आमच्या सेल्फ डिफेन्ससाठी हात पण उचलू शकता. बोल, तुम्ही हात अंगावर टाकू शकता, तर आम्ही हात उचलू शकत नाही का? उचलू शकतो. आता दाखवते मला मी काय करणार काय नाही. फक्त मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये मी इथे उभी आहे, तर मला एकच हेल्प पाहिजे की इथे सर्व लोक जे आहेत तर माझा FIR दर्ज केला आणि कंप्लेंट दर्ज करून विचार करा किती वाजले. आता 5 वाजले. 5 मी इथे उभी आहे आणि मी माझा आवाज मी काढते. पोलिसांनी मला हेल्प केलं असतं तर त्यांना घरी पाठवलं असतं, पण नाही. त्यांचं ऐकता आणि त्यांना एकच बोलते की खोनी पलावाचा फुटेज काढा. खोनी पलावाचा फुटेज काढत नाही आणि ते फुटेज डिलीट पण होऊ शकते. हे मला पण माहितीये का? पैसे बोलतो, पैसे फोटोजवळ पण डिलीट होऊ शकतो. पण तिथे किती कॅमेरा लागलेत, किती कॅमेरामध्ये फुटेज डिलीट करणार? नाही करणार ना. करा आणि मला न्याय द्या. नाही दिला तर मी इथून हलणार नाही. महिला मंडळ जे असेल ते असेल त्यांना मी बोलणार, कारण का मी सेफ घरी जाऊ शकत नाही. इथून मी भाव टाकला तर त्या लोक माझा वाईट करणार. का वाईट करणार माहिती का? त्यांच्याकडे ग्रुप आहे, पॉवर आहे, पैसे. पण माझ्याकडे पण ग्रुप आहे आणि पॉवर आहे, पैसे. पण हे सर्व दाखवून मला काय भेटणार नाही, कारण झुंडमध्ये कुत्रा फिरतात, माणसं फिरत नाही. माणसं स्वतः एकटं उभं राहायची हिंमत ठेवतात. जशी मी उभी आहे एकटी, मी कोणाला बोलवले नाही, तर मला माहिती आहे की मी स्वतः सपोर्ट घेऊ शकते. त्यांनी काय केलं, त्याची बायकोला बोलवलं. त्याला असं वाटलं की स्वतः लढू शकत नाही आणि तिची बायको प्रेग्नेंट आहे, तर यावेळी त्याला बोलवायला नाही पाहिजे होतं. आणि काय बोलणार ती येऊन? जेव्हा घटना झाला, काय पण झाला XYZ, तेव्हा ती होती तिथे नव्हती बघायला. तिने तिचा नवराचा साईड घेतला. का? कारण नवरा आहे. ठीक आहे, नवरा साईड घेतला. पण मला सांगा, तिचा हक्क बनतो का मला धंदेवाली राण बोलायला पाहिजे? मानपाडा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये मला सर्वांचे 4 चौकीत मला धंदेवाली राण बोलले, तर हा शब्द मी ऐकून घेणार. आणि तिची बायको मला मारायची धमकी देते, तू बाहेर ये, तुला मी कुत्र्यासारखा मारीन आणि मी तुला मारून टाक. तर मला सांगा, माझ्याकडे हात नाहीये? मी पण मारू शकते ना. मला मारलं तर मी माझ्या सेल्फ डिफेन्ससाठी मी मारू पण शकते. पण त्यांच्याकडे ग्रुप आहे. मी तिथे गेली, मला मारून टाकला, फेकून टाकला, काय होणार आहे? NC होणार, पेपर दर्ज होणार, नंतर बंद होऊन जाणार केस. पण माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट होऊ शकत नाही. का? सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे. सोशल मीडिया आमचं ऐकतात, आमचं सर्व गोष्टी बोलून आम्ही जे बोलले ना सर्व ऐकणार. म्हणून मी तुम्हापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि तुम्ही फक्त एकच हेल्प करा, जेवढा होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा, खूप शेअर. अख्खं गावा लोकांना शेअर करा की या माणसाला दाखवा. इथे मी व्हिडिओ लावणार आहे, या माणसाला दाखवा, या माणसाला की हा माणूस बोलतो की माझ्या घरात बहीण आहे. तुझ्या घरात बहीण असल्यास ना माझ्या छातीच्या आतून हात नाही टाकला असता, डायरेक्ट आतमध्ये खिशामध्ये हात नाही टाकला असता. या माणसाने हात टाकलाय, ज्या माणसाचा फोटो मी लावणार आहे व्हिडिओमध्ये. इथपर्यंत मला बोलायचं. आणि पुढच्या गोष्टी काय होईल, पोलीस मला मदत करतोय की नाही करत, ते पण व्हिडिओ मी ऍड करेन किंवा मी त्याच्यानंतर मी ते दुसरं दाखवणार. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जेवढं होईल तेवढं शेअर करा. बाय गाईस. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.